डोंबिवलीचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एका डॉक्टर आणि परिचारिकेला केलेल्या मारहाणीचं प्रकरण चांगलंच गाजलं। या प्रकरणावर सुनावणी करताना आता मुंबई उच्च न्यायालयानं अत्यंत संतप्त अशा शब्दात ताशेरे ओढलेत। मतं मागता निवडून येता मग लोकांचीच डोकी फोडता असा थेट सवाल न्यायालयानं केलाय। एवढंच नाही तर तपासाच्या पद्धतीवर सुद्धा कोर्टानं गंभीर नाराजी व्यक्त करत महत्त्वाचे आदेश दिलेत। आता नेमकं न्यायालयानं काय म्हटलंय, पोलिसांना कोणते आदेश दिलेत आणि या सुनावणीत आणखी काय घडलं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। डोंबिवलीतील महापालिकेच्या रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रे यानं डॉक्टरला मारहाण केल्याचं प्रकरण हे चांगलंच गाजलं होतं। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता। त्यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयानं केवळ आरोपींवरच नाही तर लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर सुद्धा कठोर अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। या सुनावणीच्या दरम्यान न्यायालयानं स्पष्ट शब्दात म्हटलंय की तुम्ही सार्वजनिक सेवक आहात, लोकांची सेवा करण्यासाठी निवडून आला आहात। मग निवडणुकीच्या वेळी लोकांकडे मतं मागायची आणि निवडून आल्यानंतर त्यांच्यावरच हात उगारायचा, त्यांची डोकी फोडायची। न्यायालयाच्या या टिप्पणीची आता सर्वत्र चर्चा होते। यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं असीम सरोदे यांनी तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला। तसंच आरोपींना जाणीवपूर्वक संरक्षण दिलं जात असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। यावर न्यायालयानं सुद्धा तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत आरोपी कोणताही असो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, कायद्यापुढे सर्व समान आहेत अशा शब्दात स्पष्ट इशारा दिला। त्यानंतर न्यायालयानं हे प्रकरण ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांकडे वर्ग करण्याचे आदेश दिलेत। तसंच 2 दिवसांच्या आत संपूर्ण तपास करून शुक्रवारी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर करावा असे निर्देश सुद्धा न्यायालयानं दिलेत। त्यामुळेच आता या प्रकरणाच्या तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। इतकंच नाही तर डॉक्टरांना धमकावल्याच्या आरोपांचीही न्यायालयानं गंभीर दखल घेतलीय। संबंधित सर्वांचे जबाब तातडीनं नोंदवण्याचे आदेश देण्यात आलेत। याशिवाय या घटनेनंतर परिसरातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या याचाही अहवाल न्यायालयानं मागवला आहे। एकंदरीतच या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं केवळ आरोपींनाच नाही तर तपास यंत्रणेला सुद्धा खडे बोल सुनावले आहेत। लोकप्रतिनिधी असला तरी कायद्यापेक्षा मोठा कोणीही नाही आणि कायद्याचं पालन प्रत्येकाला करावं लागेल असा स्पष्ट संदेश न्यायालयानं या सुनावणीतून दिलाय। आता पोलिसांचा अहवाल काय सांगतो आणि पुढच्या सुनावणीत न्यायालय नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे राज्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला न्यायालयानं घेतलेल्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।